नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना धक्का देणारी एक बातमी समोर आलेली आहे आणि ती बातमी आहे कर्जमाफीच्या संदर्भातली। मित्रांनो, शेतकऱ्यांना मोठा धक्का मिळणार आहे, कारण आता कर्जमाफीला ब्रेक लागणार। महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। कोणत्या कारणामुळे आता या कर्जमाफीला ब्रेक लागणार आहे? कारण की 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना हे कर्जमाफी मिळणार होती, परंतु आता कोणतं असं कारण आहे की ज्या कारणामुळे आता कर्जमाफी थांबणार आहे? संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आणखी वाढण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते। तसेच जून अखेरपर्यंत कर्जमाफी जाहीर केली जाईल असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। मात्र आता विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या निर्णयाला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मित्रांनो, आचारसंहितेमुळे कर्जमाफीला ब्रेक लागलेला आहे। कारण असं की आता विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून लागू होणार आहे। जर निवडणूक बिनविरोध झाली नाही तर ही आचारसंहिता 25 जूनपर्यंत लागू राहू शकते। त्यामुळे सरकारकडून मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळले जाण्याची शक्यता आहे। याचा थेट परिणाम शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयावर होऊ शकतो। सहकार मंत्रालयाने शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती समोर आली आहे। सरकारकडून 30 जूनपूर्वी कर्जमाफी लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र निवडणूक प्रक्रिया आणि आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजुरीसाठी उशिरा येण्याची शक्यता आहे। मित्रांनो, कोणाला मिळणार कर्जमाफीचा लाभ? तर बघा, प्रस्तावानुसार 30 सप्टेंबर 2025पर्यंतच्या थकीत पीक कर्जावर 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची योजना आहे। या निर्णयाचा राज्यातील सुमारे 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो। सरकारकडून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याची तयारी सुरू आहे। सुमारे 20 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे। त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे। मित्रांनो, या संपूर्ण कर्जमाफी योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडणार आहे। प्राथमिक अंदाजानुसार या निर्णयामुळे सरकारवर सुमारे 27,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा येऊ शकतो। त्यामुळे आर्थिक नियोजन आणि निधी उपलब्धतेचाही विचार सरकारला करावा लागणार आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही लाभ। राज्य सरकारच्या या योजनेत केवळ थकबाकीदार शेतकरीच नव्हे तर वेळेत कर्ज फेडणाऱ्या किंवा कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री अनेक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे। मित्रांनो, विधान परिषद निवडणुकीत हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून होत आहे। या निवडणुकीत सर्वसामान्य मतदान करत नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावतात। यामुळे आचारसंहितेचा कर्जमाफीवर नेमका किती परिणाम होईल याबाबत संभ्रम निर्माण झाला होता। मित्रांनो, आता राज्य सरकार निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा निर्णय कशा पद्धतीने राबवते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मात्र कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे।